बाळाचा नामकरण संस्कार हा कसा करायचा आणि बाळाचं 4 प्रकारे नाव कसं ठेवायचं, कोणत्या पद्धतीने ठेवायचं. नमस्कार, मी वैद्य जीवन जाधव. फ्युचर हेल्थ जनरेशनच्या प्लॅनिंगमध्ये भारत सक्षम करताना आपण बायलरवेदमध्ये अनेक प्रकारचे संस्कार बघत आहोत. आज आपण एक असा संस्कार बघणार आहोत की ज्याच्याबद्दल सगळे लोक क्रेझी असतात. बऱ्याचदा मुलाचं नाव ठेवायचं म्हटलं का खूप प्रश्न पडत असतो. बाळाचं नाव नक्की कसं ठेवायचं. बऱ्याचदा आईचं अर्ध नाव, वडिलांचं अर्ध नाव असं काहीतरी मिक्स करून आणि अशा वेगवेगळ्या प्रकारची नावं ठेवली जातात आणि बऱ्याचदा ते विचित्र नाव होऊन जातं. आणि अशा अनेक प्रकारच्या आपण बाहेर बाजारामध्ये मार्केटमध्ये बघत असतो की वेगवेगळ्या प्रकारचे क्रेज असतो वेगळ्या प्रकारचे नाव ठेवण्यात. पण तुम्हाला माहिती आहे की हे नाव ठेवताना आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये काही शास्त्र सांगून ठेवले. अष्टांगहृदय नावाच्या ग्रंथांमध्ये बाळाचं नामकरण संस्कार हा कसा असावा याबद्दल खूप छान वर्णन केले आहेत. तर ह्या ग्रंथांमध्ये सांगितल्या पद्धतीने त्याच पद्धतीने आपल्याकडे काही कुलाचाराप्रमाणे किंवा आपल्या काही पद्धतीनुसार नावकरण ठेवताना काही विविध प्रकारचा विचार केला जातो. बाळाचं नाव कसं असलं पाहिजे, मुलाचं नाव कसं असलं पाहिजे, मुलीचं नाव कसं असलं पाहिजे याचं सुद्धा खूप डिटेलिंगमध्ये माहिती दिलेली आहे. त्या पद्धतीने जर मुलांची नावं ठेवण्यात आली तर खूप छान पद्धतीने मुलांना आयुष्यभर फायदा होत असतो. बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल का नामकरणामध्ये स्पेलिंगमध्ये सुद्धा आजकाल नवीन चेंज केला जातो. ॲस्ट्रॉलॉजीमध्ये सुद्धा याचा विचार केला जातो का नाव किती अक्षरी असलं पाहिजे, कोणत्या स्वरूपात असलं पाहिजे याचा सुद्धा एक स्टडी असतो. बऱ्याच हिरो हिरोईनचे तुम्ही बघितलं असेल का नाव बदलून घेतले गेले आहेत. तर ह्या गोष्टींचा अभ्यास केला गेला तर त्या मुलाच्या नावाच्या उच्चारामुळे त्याला ते कंटिन्यू ऐकायचं असतं. त्याच्यामुळे त्या उच्चारामुळे त्याच्या शरीरामध्ये वेगळ्या प्रकारच्या घटना घडत असतात. कारण की ते नाव जे असतं तर त्या व्यक्तीचं आयडेंटिफिकेशन असतं. ह्या आयडेंटिफिकेशन ठरणाऱ्या नावाला खूप महत्त्व दिले गेले. अशा प्रकारे बाळाचा जन्म झाल्यानंतर बाळाच्या 11व्या दिवसापर्यंत त्याचं नाव ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. बाळाला 11व्या-12व्या दिवसानंतर विदाऊट नाव असं बाहेर घेऊन फिरायचं नसतं, असं बऱ्याचदा आम्ही आमच्या गर्भिणीने सांगत असतो. कारण की बऱ्याच लोकांचं किंवा बऱ्याच पॅरेंट्सचं बाळाचं नाव ठरण्यामध्येच वर्ष 2-2 वर्ष जातात. कधी पण लक्षात ठेवायचं बाळाचं नाव हे पहिल्या 11 दिवसामध्ये फिक्स झालं पाहिजे आणि बाळाचं नामकरण संस्कार हा बाळाच्या जन्मानंतर साधारण पहिल्या महिन्याभरातच बाळाचं नाव ठेवलं गेलं पाहिजे. तर बाळाचं नाव ठेवताना साधारण 4 पद्धतीने बाळाचं नाव ठेवलं जातं. बाळाचा नामकरण संस्कार हा कसा करायचा आणि बाळाचं 4 प्रकारे नाव कसं ठेवायचं, कोणत्या पद्धतीने ठेवायचं व त्याच्या मागचं शास्त्र काय हे समजून घेण्यासाठी नक्की तुम्ही जिजाऊ गर्भ संस्कार केंद्राला संपर्क साधा आणि बाळाचं नामकरण हा संस्कार खूप सुंदर पद्धतीने करा.